you, Lord. Thank you, Jesus. प्रभू राजा, आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येत तुझ्याकडे विनंती करतो. आजच्या या सौभाग्यतेच्या द्वारे पवित्र परमेश्वरा, तुझ्या प्रत्येक लेकरांना तो आशीर्वादित कर. तुझं पवित्र वचन समजणारं मन, अंतकरण, बुद्धी, तुझी कृपा, दया प्रत्येकांना तू प्रदान कर. आणि परमेश्वरा, या वचनाच्या द्वारे तुझ्या लेकरांना तुझ्या सामर्थ्याने आणि तुझ्या आत्म्याने चालण्यासाठी सहायता मदत कर. प्रत्येक प्रकारचं अडकळण, विघटन बापा तू दूर कर. आणि परमेश्वरा, तुझा अनुग्रह प्रत्येकांच्या जीवनात प्रदान कर. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन, 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 आमेन. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड मास्टर. शलोम सर्वांना. प्रभूची शांती आणि प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभू प्रदान करो. की परमेश्वराने आज पुन्हा एकदा आम्हाला त्याच्या पवित्र स्थानामध्ये येण्याची आणि त्याच्या वचनातून ऐकण्याची पुन्हा एकदा एक उत्तम संधी प्रभूने आमच्या जीवनामध्ये जोडलेली आहे. आणि आजच्या या वेळामध्ये प्रियानो, आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि या समयामध्ये आम्ही पवित्र शास्त्रातून एक वचन आम्ही वाचणार आहोत. जे वचन आहे गलती करासपत्र, नवीन करारामध्ये गलती करासपत्र याचा अध्याय 5 आणि वचन 25. गलुसीन चॅप्टर 5 वर्स 25 या वेळामध्ये आम्ही वाचूयात. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. Jesus, thank you, Master. Thank you, Lord Jesus. हालेलुया. सो प्रियानो, या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन जसं आम्ही वाचलेलं आहे, परमेश्वराचं वचन की जे आत्म्याच्या प्रेरणेने जो प्रेषित म्हणलेला पाऊल, की ज्याने हे वचन प्रभूच्या आत्म्याने त्याने लिहिलं. आणि या ठिकाणामध्ये जी गोष्ट तो नमूद करत आहे, तो म्हणतो की आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, आमचा प्रत्येकांचा जन्म हा आत्म्याच्या प्रेरणेने झालेला आहे. हालेलुया. आत्म्याने आम्ही प्रत्येक जण नवीन जन्म आमचा झालेला आहे. तो म्हणजे आम्ही आत्म्याच्या द्वारे येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून आम्ही स्वीकारलेले आहे. त्याच्यावरती आम्ही विश्वास करतो, आम्ही कबूल करतो. आणि त्यानुसार आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये विश्वास करतो की तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. सो आत्म्याच्या योगे आम्ही प्रत्येक जण आमचं आत्मिकरित्या तारण झालेलं आहे. आणि म्हणून हे वचन प्रियानो ख्रिस्ती जीवनातील अत्यंत महत्वाचं तत्व शिकवणारं वचन आहे. आणि फक्त पवित्र आत्म्याकडून नवीन जीवन मिळणं पुरेसं नाहीये, तर आपण आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालणं फार महत्वपूर्ण आहे. प्रियानो, गलती कराच्या या पत्रामध्ये जो पौल आहे, तो पौल या स्वरूपाने जी गोष्ट तो सांगत आहे की नियमशास्त्रामुळे आपण तारल्या गेलेलो आहो असं नाहीये, तर प्रियानो ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे मी प्रत्येक जण तारला गेलेलो आहोत. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की नियमांच्या द्वारे, नियमशास्त्राच्या द्वारे कुठलाही व्यक्ती प्रियानो वाचू शकत नाही, किंवा त्याला प्रियानो अग्नीच्या, त्या नरकाच्या अग्नीपासून तो व्यक्ती प्रियानो तारला जाऊ शकत नाही. ही परमेश्वराची कृपाच पाहिजे की ज्या व्यक्तीवरती परमेश्वराची कृपा झालेली आहे, ज्या व्यक्तीला तारण प्राप्त झालेलं आहे, तो प्रत्येक व्यक्ती प्रियानो हा कृपेच्या द्वारे तारला गेलेला आहे. हालेलुया. नियमशास्त्राच्या द्वारे आमचं तारण झालेलं नाहीये. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन ज्या स्वरूपाने या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालावं. या ठिकाणामध्ये दोन प्रकारचे जीवन दिलेलं आहे. एक जीवन आहे प्रियानो शरीरानुसार जीवन, आणि दुसरं आहे आत्म्यानुसार जीवन. हालेलुया. दोन प्रकारचं जीवन या ठिकाणामध्ये स्पष्ट केलेलं आहे. एक आहे शरीरानुसार आणि दुसरं आहे आत्म्यानुसार. हालेलुया. सो शरीराचे जे जीवन आहे, जो व्यक्ती
प्रियांनो, या गोष्टीनुसार जगतो तो शरीरानुसार जगतो, आणि जो व्यक्ती आत्म्यानुसार जगतो प्रियांनो, त्याचे फळ किंवा त्याचे कृती या गोष्टीतून प्रियांनो स्पष्ट होतं की तो व्यक्ती आत्म्याने जगतो की तो शरीराने जगतो. हालेलुया. सो दोन प्रकारचे भाग या ठिकाणामध्ये केलेले आहेत. दोन भाग या ठिकाणामध्ये दिलेले असताना आम्ही या अध्यायातील वचन 19 ते 21 आम्ही वाचूयात. सेम चॅप्टर वर्ड्स 19 to 21. जो शरीराच्या स्वरूपाने आपलं जीवन जगतो. वाचूयात. देहाची कर्मे तर उघड आहेत, ती ही जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तटफुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्याला देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये स्पष्टपणे सांगत आहे की देहाची कर्मे म्हणजे शरीराची जी कृत्य आहेत, या शरीराच्या कृत्यामध्ये किंवा शरीरानुसार जो व्यक्ती जगतो, आम्ही आत्म्यानुसार आम्ही प्रत्येक जण चालत आहोत, आत्म्याच्या सामर्थ्याने मी जगत आहोत, आणि आत्म्याच्या सामर्थ्याने मी जगत असताना शरीराची कोणती कृत्य आमच्या जीवनामध्ये असू नये. आणि शरीराची कृत्य किंवा देहाची कर्मे या ठिकाणामध्ये सांगितले. यामध्ये आहे जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी की ज्या त्याने पूर्वी सांगितलेले आहे. त्या संबंधीने तो पुढे लिहितो की अशांना, असे कर्म करणाऱ्यांना, शरीराची कृत्य करणाऱ्यांना किंवा शरीरानुसार जीवन जगणाऱ्या व्यक्तींना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. हालेलुया. हालेलुया. जगामध्ये विश्वासाचं जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे की त्याने सार्वकालिक जीवन त्याला मिळावं, त्याला स्वर्गीय जीवन मिळावं, याची अपेक्षा प्रत्येक व्यक्ती करतो. परंतु जर त्याच्या या एका भागामध्ये जर तो दैहिक स्वभावाचे कृत्य त्याच्या जीवनामध्ये आहे, तो शरीरानुसार जर आपलं जीवन जगतो, ज्यामध्ये व्यभिचार आहे, अशुद्धपणा आहे, ज्यामध्ये मत्सर आहे, राग आहे, भांडणं आहे, दारू पिणं आहे किंवा इत्यादी गोष्टी ज्या आहेत की यामध्ये शारीरिक ज्या गोष्टी सामावलेल्या आहेत, त्या शारीरिक गोष्टी जर तो आपल्या जीवनामध्ये करत असेल तर अशांना प्रियांनो वचन स्पष्टतेने सांगतं देवाच्या राज्याचं वतन त्यांना मिळणार नाहीये. दुसरा भाग आम्ही पाहूया. हालेलुया. यामध्ये प्रियांनो वचन 22 ते 23 मध्ये काय म्हणलेले की जे आत्म्याने जे जगतात किंवा पवित्र आत्म्यानुसार जे आपलं जीवन जगतात त्यांच्या जीवनामध्ये प्रियांनो कोणत्या गोष्टी असतात. 22 ते 23. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विषयी नियमशास्त्र नाही. हालेलुया. प्रियांनो, आत्म्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे जे आपलं जीवन जगतात, कारण प्रभूचं वचन आम्ही अगोदर पाहिलं, आपला जो विषय आहे तो विषय की आम्ही आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही जगतो, आणि आत्म्याच्या सामर्थ्याने मी जगत असताना आम्ही प्रेमामध्ये, आम्ही आनंदामध्ये, आम्ही शांतीमध्ये, आम्ही सहनशीलतेमध्ये, आम्ही दयाळूपणामध्ये, आम्ही चांगुलपणामध्ये, आम्ही विश्वासूपणामध्ये, आम्ही सौम्यतामध्ये, आम्ही संयमामध्ये आम्ही आमचं जीवन जगणं गरजेचं आहे. ज्या वेळामध्ये आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही या जगामध्ये जगत आहोत. या जगामध्ये आम्ही प्रत्येक जण प्रवासी आहोत, आणि प्रवासी असताना या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असायलाच पाहिजे. जर आम्ही या गोष्टीमध्ये जगत नाही तर दुसरा भाग आमच्या जीवनामध्ये निर्माण होतो, तो म्हणजे शरीरानुसार जीवन जगणं. आणि शरीरानुसार जो व्यक्ती जीवन जगतो त्याला देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाहीये, असं प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं. सो यावरील सगळ्या गोष्टी ज्या आम्ही पाहिल्यात याची शिकवण आणि याचा निष्कर्ष एकच आहे की आम्ही आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही जगत असताना आम्ही आत्म्याच्या प्रेरणेनेच आम्ही चाललं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. जर आपण आत्म्याच्या योगे जगत असतो, जर आम्ही आत्म्याच्या योगे आम्ही प्रियांनो आत्म्याच्या सामर्थ्याने जर आम्ही जगतो तर प्रियांनो आत्मिक जीवन जगताना आपल्याला स्वतःहून सगळं काही मिळतं असं नाहीये, तर आपल्याला जीवन मिळालेलं आहे. हालेलुया. जगातल्या गोष्टी आम्हाला मिळतातच असं नाही,
तर आम्हाला सर्वात मोठी गोष्ट आपल्याला जी मिळते ते म्हणजे आम्हाला जीवन मिळालेलं आहे. येशूने आपला वधस्तंभावरती त्याने प्राण दिला, त्याने आपल्या प्रत्येकांनी प्रियानो त्याच्यावरती विश्वास आम्ही ठेवला आणि पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणामध्ये त्याने एक इसार म्हणून त्याने दिलेला आहे. आणि म्हणून प्रियानो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मी पाहत असताना आम्हाला नवीन जीवन मिळालेले, नवीन स्वभाव मिळालेला आहे, नवीन ओळख आम्हाला मिळालेली आहे आणि आम्हाला एक नवीन दिशा मिळालेली आहे. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, जुने ते होऊन गेले, पाहते नवे झाले आहे. आम्ही प्रत्येक जण ख्रिस्तामध्ये नवे आहोत आणि नवीन असताना जुन्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये राहू नये. आमचा जुना स्वभाव असेल की ज्यामध्ये जुने देहाची कर्म, शरीराचे कर्म आमच्या जीवनामध्ये होते, ते या गोष्टीमध्ये आमच्या आताच्या वेळामध्ये राहू नये, ज्यामध्ये जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तटफुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी आमच्या जीवनामध्ये राहू नये. तर आमच्या जीवनामध्ये काय पाहिजे? तर आमच्या जीवनामध्ये प्रीती पाहिजे, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता, इंद्रिय दमन या गोष्टी पाहिजे की ज्याच्याद्वारे आमचा नवीन जन्म झालेला असताना या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. नवीन जन्म आमचा झालाय, नवीन स्वभाव आम्हाला मिळालेला आहे, नवीन ओळख आम्हाला मिळालेली आहे आणि नवीन दिशा आम्हाला मिळालेली आहे. आम्ही दिशाहीन होतो अगोदर. हालेलुया. आम्हाला ओळख नव्हती, आमच्याकडे प्रियानो जुना स्वभाव होता आणि जुन्या मनुष्यामध्ये आम्ही जन्मलेले होतो. परंतु आम्ही ख्रिस्तामध्ये नवीन जन्म आमचा झालेला आहे. ख्रिस्तामध्ये आम्हाला नवीन स्वभाव मिळालेला आहे, ख्रिस्तामध्ये आम्हाला नवीन ओळख मिळालेली आहे आणि ख्रिस्तामध्ये प्रियानो आम्ही नवीन दिशा आम्हाला प्राप्त झाली की आमची भटकंती संपलेली आहे आणि आम्ही योग्य दिशेने, योग्य मार्गाने आम्ही चाललेलो आहे आणि तो मार्ग म्हणजे येशू ख्रिस्त आहे. एक वचन आम्ही वाचूयात. योहान कृष्णवर्तमानाचा अध्याय 3 आणि वचन 5 आणि 6 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. जॉन चॅप्टर 3 वर्स 5 to 6. योहान 3 अध्याय आणि वचन 5 आणि 6. येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्टपणे एक उत्तर दिलं की मी तुम्हाला खचित सांगतो, खचित, खरं खरं. हालेलुया. आत्म्याच्या योगे आम्हाला चालण्यासाठी आत्म्यापासून आमचा जन्म होणं गरजेचं आहे. हालेलुया. जो आत्म्यापासून जन्मतो तो आत्मा आहे. हालेलुया. आणि जर आमचा बाप्तिस्मा होत नाहीये तर प्रियांनो आमचा आणखी आत्म्यात जन्म झालेला नाही. हालेलुया. कारण प्रभूचं वचन स्पष्टपणे सांगतं की पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. हालेलुया. आणि आम्ही कशाच्या प्रेरणेने चालतो? आत्म्याच्या प्रेरणेने, आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही या जगामध्ये जगतो आणि आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही जगत असताना आमचा अगोदर आत्म्याच्या द्वारे जन्म होणं गरजेचं आहे. हालेलुया. सो प्रभूची इच्छा आहे की आत्म्याचे योगे आम्ही चालून, येथे चालणं फक्त पायांनी चालणं नव्हे, तर याचा एक अर्थ असा होतो, जो ग्रीक शब्दाचा अर्थ असा होतो की रांगत चालणे किंवा शिस्तीत चालणे किंवा आदेशानुसार चालणे. नवीन कराराचं जे लिखाण आहे तो ग्रीक भाषेमध्ये झालेलं आहे आणि म्हणून बऱ्याचशा शब्दांचा अर्थ कधी कधी बदललेला आम्हाला जाणवतो, जसं मराठीमध्ये त्याचं भाषांतर झालं. आणि म्हणून काही शब्द असे असतात की ज्याचा मूळ अर्थ समजण्यासाठी, मूळ त्याच्या गूढ गहन गोष्टी समजण्यासाठी मूळ शब्दाकडे आम्हाला जावं लागतं. आणि या ठिकाणामध्ये आत्म्याच्या प्रेरणेने चालणे या शब्दाचा अर्थ या ठिकाणामध्ये काय होतो? शिस्तीत चालणं किंवा आदेशानुसार चालणं. हालेलुया. सैनिक जसं कमांडरच्या आदेशानुसार चालतात, तसे विश्वासणाऱ्याने पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. सैनिक, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसतात, उच्च निश्चितता नसते, शिक्षण, वय, पद, कोण कोण आहे या गोष्टी त्या ठिकाणामध्ये नसतात. कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण कसा आहे याचा काही प्रियांनो मतभेद त्यामध्ये नसतात. ते सर्व एका आदेशामध्ये चालतात. हालेलुया. कमांडर जे काही त्यांना सांगेल ना, त्या
नुसारच त्या आदेशाचं ते पालन करतात. त्या प्रकारे प्रत्येक विश्वासणाऱ्याने पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालणं गरजेचं. आणि आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालणं म्हणजे काय? हालेलुया. आम्ही पाहूयात पहिली गोष्ट यामध्ये काय. आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालणं म्हणजे काय आहे, तर पहिलं की देवाच्या वचनाचं पालन आम्ही केलं पाहिजे. हालेलुया. देवाच्या वचनाचं पालन. पवित्र आत्मा कधीही पवित्र शास्त्राच्या विरोधात मार्गदर्शन करत नाही. हालेलुया. हालेलुया. काही जण म्हणतात की मला पवित्र आत्म्याने सांगितलं, भलतच नाही सांगत. हालेलुया. वचनाला धरून जर असेल ना तरच पवित्र आत्म्याने ती सांगितलंय. आणि वचना व्यतिरिक्त जर असेल तर समजून घ्या की ते मनाच्या गोष्टी आहेत, भ्रमित करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून पवित्र आत्मा पवित्र बायबलच्या पवित्र शास्त्राच्या विरोधात कधी मार्गदर्शन करत नाही. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आम्ही या ठिकाणामध्ये पाहतोय की पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालणं म्हणजे काय, तर परमेश्वराच्या वचनाचं पालन करणं. दुसरं, पापापासून दूर राहणं. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली जो व्यक्ती चालतो, पवित्र आत्म्यामध्ये जो व्यक्ती चालतो, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने जो व्यक्ती चालतो, तो पापापासून स्वतःला दूर ठेवतो. आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालणं की पापापासून दूर राहणं, की जेव्हा आत्मा इशारा देतो खोटं बोलू नको, रागू नको, आणि त्याच प्रकारे सांगतो पवित्र आत्मा की आता क्षमा कर, आम्ही त्या वेळामध्ये त्याचं ऐकलं पाहिजे. हालेलुया. आणि जर आम्ही ऐकलं नाही आणि जर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर पियानो आम्ही कुठल्या गोष्टीच्या प्रेरणेने आम्ही चालतो? शरीराच्या प्रेरणेने आम्ही चालतो. हालेलुया. कारण शरीर आम्हाला क्षमा करू देत नाही, शरीर आम्हाला खोटं बोलायला लावतं, शरीर की जे आम्हाला राग धरायला लावतं, शरीर द्वेष करायला लावतं, शरीर की ज्या गोष्टी करू नये अशा गोष्टी प्रियानो शरीर करायला लावतं. हालेलुया. हालेलुया. बोलू येशू मसीह की. सो त्यानंतर तिसरी गोष्ट की आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालणं म्हणजे आम्ही परमेश्वराची इच्छा शोधणं. हालेलुया. परमेश्वराची इच्छा शोधणं की प्रत्येक निर्णयामध्ये आम्ही हे विचारलं पाहिजे की परमेश्वरा तुझी इच्छा काय आहे. हालेलुया. प्रत्येक बाबतीमध्ये आम्ही विचारलं पाहिजे. हालेलुया. कधी कधी आम्ही विचार करतो, आम्ही जे काही करतो ना आम्हाला वाटतं की मी जे करतोय ते योग्य करतो, परंतु प्रियांनो आम्ही प्रत्येक बाबतीमध्ये परमेश्वराची इच्छा आम्ही जाणून घेतली पाहिजे. आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालतो ना तर त्या वेळामध्ये मी परमेश्वराला विचारलं पाहिजे की परमेश्वरा ही तुझी इच्छा आहे का. हालेलुया. हालेलुया. आता त्याचं दुजोरा आम्हाला कधी कधी आमच्या अनेक गोष्टीचा निर्णय आम्ही करत असताना प्रियांनो मी परमेश्वराची इच्छा मी परमेश्वराला विचारली पाहिजे. हालेलुया. आणि त्याचा दुजोरा परमेश्वर कसा कसा देतो माहितीये? एकीकडे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही परमेश्वराची इच्छा विचारली पाहिजे. त्याचं उत्तर आम्हाला कसं मिळेल? वचनातून मिळेल, आत्म्याच्या द्वारे प्रार्थनेच्या स्वरूपाने आम्हाला मिळेल, विश्वासणाऱ्याच्या माध्यमातून मिळेल, आणि त्याच प्रकारे सेवकांच्या द्वारे परमेश्वर त्याच्या वचनाचा दुजोरा किंवा त्याची इच्छा आम्हाला तो स्पष्ट करेल की जे आम्ही करतोय ती गोष्ट योग्य आहे. परंतु त्याच्यासाठी प्रियानो कमीत कमी 2 तरी आम्हाला त्याचे दुजोरे मिळले पाहिजे. हालेलुया. हालेलुया. फक्त एकावरती नव्हे, 2. हालेलुया. आणि 2 पेक्षा अधिक जर आहे तर त्या गोष्टी ठामपणे परमेश्वर आम्हाला देतोय. आणि म्हणून आम्ही आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालणं म्हणजे पहिलं आम्ही पाहिलं की परमेश्वराच्या वचनाचं पालन, दुसरं म्हणजे पापापासून दूर राहणं, आणि तिसरं म्हणजे परमेश्वराची इच्छा शोधणं, आणि चौथं की सतत प्रार्थनेमध्ये राहणं. हालेलुया. आत्म्याबरोबर चालण्यासाठी आम्हाला परमेश्वराची सतत संबंध ठेवणं फार गरजेचं आहे. आत्म्यामध्ये जर आम्हाला चालायचंय तर परमेश्वराशी जवळीक आमची फार गरजेची आहे. आणि जर परमेश्वराशी जवळीक आमची नाहीये तर प्रियांनो आम्ही आत्म्यामध्ये चालू शकत नाही. आमची इच्छा आहे की आम्ही आत्म्यामध्ये चालावं, आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालावं, त्याच्या सामर्थ्याने आम्ही जगत असताना त्याच्याकडूनच आम्हाला सामर्थ्य मिळतं ना.
त्या सामर्थ्य मिळतं. आणि म्हणूनच प्रियांनो, जगामध्ये अनेक प्रकारची निराशा आमच्या अवतीभोवती येते, अनेक प्रकारचे कलह आमच्या अवतीभोवती येतात, अनेक प्रकारचे मतभेद आमच्या अवतीभोवती येतात, अनेक प्रकारचे राग आमच्या भोवती येतात. परंतु प्रियांनो, या सगळ्यावरती मात करायला तो आत्मा आम्हाला सामर्थ्य देतो. आणि म्हणूनच त्याच्या सामर्थ्याने आम्ही या जगामध्ये जगत आहोत. नाहीतर या जगामध्ये अनेक लोक निराश झाल्यानंतर प्रियांनो ते काय करत नाही. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये सुद्धा निराशा येते, आम्ही अनेक वेळेस हातात सुद्धा होतो, परंतु या गोष्टीवरती जय मिळवायला प्रभू त्याच्या आत्म्याचं सामर्थ्य तो आम्हाला देतो. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला सातत्य प्रार्थनेची गरज आहे. आणि या सतत आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रार्थना फक्त आम्हाला वाटतं की आम्ही एकांती आहोत त्याच वेळेस आम्ही प्रार्थना केली पाहिजे का? नाही. आम्ही एकांती असो, आम्ही गटामध्ये असो, आम्ही प्रवासामध्ये असो, प्रियांनो आम्ही चालत असो, आम्ही गाडीवरती असो, आम्ही जिथं आहोत, ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये आम्ही प्रार्थना करू शकतो. आणि आमची सतत प्रार्थना गरजेची आहे. हालेलुया. आणि ती प्रार्थना मोठ्यानेच करावी अशी नाहीये. हालेलुया. आम्ही अंतकरणातून प्रभूकडे प्रार्थना करू शकतो की जी प्रार्थना अंतकरणातली प्रार्थना, आत्म्यातून केलेली प्रार्थना आत्म्याच्या द्वारे ऐकल्या जाते. हालेलुया. त्यानंतर जी पुढची बाब आम्ही पाहतो, पाचवी गोष्ट, की जगणं आणि चालणं यातला फरक आहे. जगणं की नवीन जन्म आम्हाला जगायचा आहे, आणि चालणं की दररोजचं जीवन आम्हाला नवीन जन्मामध्ये जगायचं आहे. हालेलुया. आणि जगण्यामध्ये काय आहे की परमेश्वराने जे दिलेलं आहे ना, त्या प्रत्येक गोष्टी चालण्यामध्ये की आपल्याला त्याचं पालन करायचंय. जगण्यामध्ये काय कृपा आहे, आणि चालण्यामध्ये काय आहे, कृपेच्या आज्ञाधारकपणा त्यामध्ये आहे. जगण्यामध्ये आहे सुरुवात, आणि चालण्यामध्ये आहे प्रियांनो सातत्य. या दोन्ही गोष्टीची जर जोड असेल ना, तर तोच व्यक्ती आत्म्याच्या सामर्थ्याने प्रियांनो तो या जगामध्ये जगत असताना तो आत्म्याच्या प्रेरणेने चालेल. हालेलुया. आत्म्याच्या सामर्थ्याने मी जगत आहोत, आणि आता आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं. हालेलुया. कळतंय? हालेलुया. कळतंय? आत्म्याच्या सामर्थ्याने मी या जगामध्ये जगतोय. मी अगोदरच सांगितलं, आत्म्याच्या सामर्थ्याने मी कसं जगतो, तर आम्हाला पहिलं तारण मिळालंय. आत्म्याच्या द्वारे मी प्रत्येक जर आम्हाला नवीन जन्म झालाय, नवीन स्वभाव मिळाला, नवीन ओळख आम्हाला मिळाली, नवीन दिशा आम्हाला मिळाली. आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही या जगामध्ये जगत आहोत, आणि जगत असताना शरीराची इच्छा त्यामध्ये पूर्ण नाही करायची, शरीराचा स्वभाव त्यामध्ये पूर्ण नाही करायचा आहे. की ज्यामध्ये शारीरिक गोष्टी मी अगोदर सांगितल्या, देहाचे कर्म जे आहेत त्या गोष्टी आम्हाला आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही जगत असताना आम्हाला देहाच्या गोष्टी पूर्ण नाही करायच्या, आत्म्याच्या गोष्टी पूर्ण करायच्या. आत्म्यामध्ये काय काय आहे, तर आत्म्यामध्ये प्रीती आहे, आनंद आहे, शांती आहे, सहनशीलता आहे, ममता आहे, चांगुलपणा आहे, विश्वासूपणा आहे, सौम्यता आहे, इंद्रिय दमन आहे. या गोष्टी आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यामध्ये आहे. हालेलुया. सो अनेकांना नवीन जीवन मिळतं, परंतु प्रियांनो ते आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालत नाही. अनेकांना नवीन जीवन मिळतं, अनेक विश्वासणाऱ्यांना, अनेक येशूची ओळख झालेल्यांना परमेश्वराकडून प्रियांनो नवीन जीवन मिळतं, परंतु ते आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालत नाही. आत्म्याबरोबर चालण्याचा परिणाम काय होतो आपल्या जीवनामध्ये? हालेलुया. आत्म्याबरोबर चालण्याचा जो परिणाम आपल्या जीवनामध्ये होतो, आम्ही पापावरती विजय मिळवायला लागतो, शरीराच्या इच्छा आपोआप कमी व्हायला लागतात. हालेलुया. ही पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये होते. हालेलुया. आता याच्यासाठी काय करावं लागेल? सुरुवात जी आहे ना, अनेकदा प्रियांनो आम्हाला सैतान किंवा शरीर काय करतं, आम्हाला सहभागितेमध्ये असेल, प्रार्थना करण्यामध्ये असेल, वचन वाचण्यामध्ये असेल, या गोष्टी करू नये म्हणून प्रियांनो आम्हाला काय करतं? आळस, निराशा, हताशपणा, किंवा ती गोष्ट करूच नये अशा प्रकारचे विचार आमच्या मनामध्ये किंवा आमच्या शरीरामध्ये येतात. त्याला माहिती आहे की काय होणार याचा परिणाम. हालेलुया. आत्म्याच्या सामर्थ्याने या जगामध्ये आम्ही जगत असताना आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी आमच्या जीवनामध्ये काय घडणार आहे? पापावरती आम्ही विजय मिळू, आणि त्या कारणाने प्रियांनो शरीराच्या इच्छा आमच्या जीवनामध्ये आपोआप कमी होतील, आत्म्याचं फळ आमच्या जीवनामध्ये वाढत जातील. आत्म्याच्या सामर्थ्याने, आत्म्याच्या प्रेरणेने ज्या वेळेला मी चालायला लागू ना,
दुसरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये ही होईल की आम्ही आत्म्याची फळं आमच्या जीवनामध्ये वाढतील. यामध्ये काय काय वाढेल? प्रीती वाढेल, आनंद वाढेल, शांती वाढेल, सहनशीलता वाढेल, ममता वाढेल, चांगुलपणा वाढेल, विश्वासूपणा वाढेल, सौम्यता वाढेल आणि इंद्रिय दमन या गोष्टी आमच्या जीवनामध्ये वाढायला लागतील. आणि सैतानाला नकोय की या गोष्टी वाढल्या पाहिजे. हालेलुया. आरंभ अनेक जण करतात, परंतु शेवट सर्व नाही करत. आणि प्रभूला शेवट करणारे लोक पाहिजे. हालेलुया. विश्वास शेवट पर्यंत जाणं फार गरजेचं आहे. अनेक जण प्रभूवरती विश्वास करतात, सुरुवात करतात, परंतु शेवटापर्यंत प्रभूवरती विश्वास राहत नाही, विश्वास टिकवत नाही, विश्वास सोडून देतात, प्रभूला सोडून देतात. प्रभू नाही सोडत. हालेलुया. काही जण म्हणतात की आम्ही 4-5 वर्षा अगोदर प्रभूकडे आलो आणि नंतर आम्ही प्रभूपासून दूर गेलो, तरी प्रभूने आम्हाला सोडलं नाही. प्रभूने आम्हाला कसं काय परत आणलं? त्याचं प्रेम आहे तुमच्यावरती. परमेश्वर कधी कधी पियानो फटके मारून सुद्धा त्याच्या लोकांना त्याच्याकडे घेऊन येतो, परंतु काही जण त्याच्यासाठीच निवडलेले असतात की ते मागे जावेत, मागे जावेत. कृपा प्रत्येकावरती झालेली आहे, परंतु प्रभूचं वचन सुद्धा सांगतं की जळण्यासाठी पण लाकडं पाहिजे ना. ही फार भयंकर स्थिती आहे. त्या कारणासाठी आम्ही निवडल्या जाऊ नये, तर आम्ही देवाच्या गौरवासाठी निवडले जावेत, त्याच्या महिमेसाठी आम्ही निवडले जावेत. आणि म्हणून पियांनो, आत्म्याची फळं आमची वाढतात की ज्या वेळामध्ये आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालायला लागतो. हालेलुया. सो त्यानंतर आणखी काय होतं? आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने ज्या वेळामध्ये चालतो, आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही चालतो, त्या वेळामध्ये पियांनो परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनामध्ये स्पष्ट होते. आत्मिक संवेदनशीलता आमच्या जीवनामध्ये वाढते. हालेलुया. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आत्मिक संवेदनशीलता आहे ना, तो एकमेकांच्या संबंधीने जे आत्म्याची फळं त्याच्या जीवनामध्ये आहेत ना, त्या कारणाने इतरांना सुद्धा तो समजायला लागतो की या व्यक्तीला काय पाहिजे, या व्यक्तीची आत्मिक गरज काय आहे. हालेलुया. नाहीतर नाही समजू शकत. ज्या व्यक्तीची आत्मिक संवेदनशीलता प्रियांनो संपलेली आहे किंवा संपण्याच्या मार्गावरती आहे, तो व्यक्ती शरीराच्या गोष्टीकडे लागलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगतं की ज्या वेळामध्ये आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालायला लागतो की ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये तिसरी काय गोष्ट घडते की आम्ही परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनामध्ये अधिक स्पष्ट होते. त्यानंतर आम्ही आत्मिक संवेदनशीलता आमची वाढलेली असते. आणि म्हणून प्रभूचं वचन जसं आम्हाला सांगतं की आत्म्याला खिन्न करू नका, आम्हाला ती समज यायला लागते. इतरांच्या आत्म्या संबंधीने ती जागरूकता आम्हाला येते की या व्यक्तीला आमच्या बोलण्याने, वागण्याने, कृतीने आम्ही खिन्न करणार नाही, कारण ती आत्मिक संवेदनशीलता आहे. हालेलुया. विश्वासणारा फार संवेदनशील आहे, सगळेच नाहीये ते. पण जे आत्म्याच्या प्रेरणेने चालताना त्यांच्या जीवनामध्ये आत्मिक संवेदनशीलता आहे. त्यानंतर त्यांची जी साक्ष आहे ती प्रभावी साक्ष त्यांची बनते. आपल्या जीवनातून ख्रिस्ताला पाहू लागतात. प्रियांनो, अनेक जण आपल्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्ताला पाहू लागतात. ही चौथी गोष्ट त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडते. हालेलुया. हालेलुया. सो त्यानंतर पवित्र शास्त्रातील जर आम्ही काही उदाहरणं पाहिली तर आम्हाला लक्षात येतील की या लोकांनी प्रियांनो ते आत्म्याच्या प्रेरणेने ते चालले. परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 5 आणि वचन 24 मध्ये या व्यक्तीचं नाव या ठिकाणामध्ये दिलेलं आहे. जेनेसिस चॅप्टर 5 वर्स 24. हानोक देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. हानोक देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हानोक, पवित्र शास्त्रातील उदाहरणं जर आम्ही पाहिले तर आम्हाला लक्षात येतं की आत्म्याच्या प्रेरणेने जे लोक चालतात ते देवाबरोबर चालतात. हालेलुया. आत्म्याच्या प्रेरणेने चालणारा व्यक्ती शरीराच्या गोष्टीकडे लक्ष नाही लावत. हालेलुया. देहाच्या गोष्टीकडे तो लक्ष नाही लावत, तर त्याचं लक्ष हे स्वर्गीय गोष्टीकडे, आत्मिक गोष्टीकडे असतं. हालेलुया. हालेलुया.
हनुकाबद्दल अनेक गोष्टी प्रियांनो हनुकाच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की त्याला स्वर्गाचं दर्शन देण्यात आलं. स्वर्गामध्ये कोणत्या कोणत्या काय काय गोष्टी आहेत, कशा कशा गोष्टी आहेत, अशा अनेक गोष्टी प्रियांनो हनोकाला दाखवण्यात आल्या आत्म्याच्या द्वारे. आणि म्हणून प्रियांनो हनोक या ठिकाणामध्ये काय म्हणलं की हनोकाचे एकंदर आयुष्य 365 वर्षाचे झाले. हनोक देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता कारण देवाने त्याला नेले. हनोकाला मरणाचा अनुभव परमेश्वराने येऊ दिला नाही. हालेलुया. हनोक हा शरीरासहित स्वर्गामध्ये घेण्यात आला. जो व्यक्ती आत्म्यामध्ये चालतो, आत्म्याच्या सामर्थ्याने जो व्यक्ती जगतो आणि आत्म्याच्या प्रेरणेने चालतो ना, त्या व्यक्तीला या प्रकारचा अनुभव प्रभू देतो. हालेलुया, हालेलुया. हनोकाचं जीवन हे आमच्यासाठी प्रियानो फार मोठं एक दाखला आहे की आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चाललो पाहिजे. त्याच प्रकारे दुसरा व्यक्ती की प्रियानो योसेफ, की प्रलोभनातही तो देवाच्या मार्गावरती तो राहिला. योसेफाच्या जीवनात अनेक प्रकारचे प्रसंग आले, परंतु प्रियानो त्या प्रत्येक प्रसंगामध्ये तो परमेश्वरामध्ये विश्वासू राहिला. त्यानंतर दुसरा आणखी एक व्यक्ती आहे की तो म्हणजे प्रियानो दावीद. त्याच्या जीवनामध्ये चुका झाल्या, परंतु त्याने पश्चाताप करून परमेश्वराकडे तो वळला. हालेलुया. अनेक प्रकारच्या चुका दावीदाने आपल्या जीवनामध्ये केल्या, परंतु प्रियानो त्याने पश्चाताप केला आणि पश्चातापाच्या द्वारे परमेश्वराने त्याला क्षमा सुद्धा केली. आणि म्हणून प्रियानो ही गोष्ट आम्हाला शिकवते की ज्या वेळामध्ये आम्ही आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही या जगामध्ये जगतोय, आत्म्याच्या सामर्थ्याने जगत असताना आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला चालणं फार गरजेचं आहे. चुका होणार आहेत, परंतु त्या चुका झालेल्या असताना आम्हाला क्षमा मागायची, पश्चातापी व्हायचं. आणि जो व्यक्ती पश्चातापी होतो ना, प्रभू त्याला क्षमा करतो. पश्चातापी झाल्यानंतर त्या व्यक्तीने परत परत त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये करता कामा नये. हालेलुया. त्यानंतर प्रेषित यांच्या संबंधीने जर पाहिलं तर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने प्रियानो त्यांनी सुवार्ता जगभरामध्ये पोहोचवली, कारण ते आत्म्याच्या प्रेरणेने ते आपलं जीवन जगत होते. हालेलुया. विचार करा, यांनी मरणाचा विचार नाही केला. त्यांनी हा विचार केला नाही की काय होईल. जर त्यांनी हा विचार केला असताना तर त्यांनी सुवार्थ प्रसारच केला नसता. हालेलुया. परिणामचा अति विचार करू नये. मरण तर सर्वांनाच आहे. हालेलुया. मरण सर्वांना, या जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला शारीरिक स्वरूपाने मरायचंय, परंतु प्रियांनो आमचं जीवन एक कित्ता म्हणून आणि परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी ते खर्चिक होणं फार गरजेचं आहे. या प्रेषितांकडनं आम्ही शिकू शकतो की त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रियांनो आत्म्याच्या प्रेरणेने ते आपलं जीवन ते जगले आणि सुवार्ता त्यांनी जगभरामध्ये पोहोचवली. आजच्या काळामध्ये याचा उपयोग आम्ही आमच्या जीवनामध्ये कसं करू शकतो, ज्या वेळामध्ये आम्ही आत्म्याच्या सामर्थ्याने जगत आहोत, आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालण्यासाठी, आम्ही आत्म्यामध्ये जर आम्ही चालत आहोत तर आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही घरामध्ये आमचं प्रेम एकमेकांवरती दिसलं पाहिजे, आमच्या बोलण्यामध्ये नम्रता असली पाहिजे आणि त्याच प्रकारे प्रियांनो आम्ही राग कमी केला पाहिजे, आम्ही क्षमा वाढवली पाहिजे, आम्ही प्रार्थना वाढवली पाहिजे, आम्ही परमेश्वराची इच्छा महत्वाची आम्हाला वाटलीच पाहिजे आणि सेवेमध्ये आम्ही विश्वासू आम्ही असलो पाहिजे. हालेलुया. जर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहे तर आम्ही आत्म्याच्या प्रेरणेमध्ये आम्ही आत्म्यामध्ये चालत आहोत, ही गोष्ट यातून स्पष्ट होते. आम्ही जर घरामध्येच प्रेम नाहीये, हालेलुया, आमच्यात काहीच बदल झाला नाही, ही गोष्ट त्यातून स्पष्ट होते. जो प्रेम करणारा व्यक्ती आहे ना, तो व्यक्ती क्षमा करतो. जो एकमेकांवरती प्रीती करणारा व्यक्ती ना, त्याच्या जीवनामध्ये राग फार कमी असतो. जो प्रेम करणारा व्यक्ती आहे ना, तो काय करतो, आपल्या जीवनामध्ये नम्रता आपोआप त्याच्या जीवनामध्ये येऊन जाते. हालेलुया. तो व्यक्ती प्रार्थना अधिक करायला लागतो, तो व्यक्ती परमेश्वराची इच्छा त्याच्या जीवनामध्ये त्याला महत्वाची वाटायला लागते आणि सेवेमध्ये तो व्यक्ती विश्वासूपणा त्याच्या जीवनामध्ये असतो. हालेलुया. सो आम्ही आत्मपरीक्षण करण्यासाठी
काही स्वतःला हे प्रश्न आम्ही विचारूयात यामध्ये, की मी आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली प्रतिसाद देतो का? दुसरा प्रश्न आम्ही विचारूया की माझ्या जीवनात आत्म्याची फळे दिसतात का? तिसरा प्रश्न आम्ही विचारूया की माझे निर्णय परमेश्वराच्या इच्छेनुसार असतात का? चौथा प्रश्न विचारूया की मी रोज परमेश्वराचं वचन वाचतो, प्रार्थना करतो का? पाचवा प्रश्न विचारूया स्वतःला की माझ्या जीवनातून ख्रिस्ताचा स्वभाव मी प्रगट करतो का? हालेलुया. जर या प्रश्नांची उत्तरं जर आम्हाला कमी अधिक मिळत आहेत, तर वेळ आहे बदल करण्याची, काही गोष्टी सुधारणूक करण्याची. कारण प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की परमेश्वराचं वचन आमच्यासाठी सुधारणूक करणार आहे, नीतीचं शिक्षण देणार आहे, बदल घडवणार आहे. हालेलुया. आणि जर आम्ही वचन ऐकून जर त्यानुसार आमच्या जीवनामध्ये आम्ही जर बदल करत नाही, तर ते वचन आम्ही किती जरी ऐकलं तर त्याचा काही उपयोग होईल का? नाही. आणि म्हणून प्रियांनो, हे आत्मपरीक्षण करण्याची वेळ प्रभूने आम्हाला दिलेली आहे की ज्या प्रकारे आम्ही वचन वाचलं, जे वचन आम्ही या ठिकाणामध्ये ऐकलं, की आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालावं. यातली जी मुख्य शिकवण आहे ती या स्वरूपाची की आत्म्याद्वारे आपण जीवन जगणं ही परमेश्वराची कृपा आपल्या जीवनामध्ये आहे. आत्म्याच्या द्वारे आम्ही चालणं हे विश्वासणाऱ्याची दररोजची जबाबदारी आहे. हालेलुया. परमेश्वराने त्याची कृपा आमच्यावरती केली आहे की त्याने आम्हाला आत्म्याच्या सामर्थ्याने जगण्यासाठी त्याने आम्हाला ती कृपा दिली आहे. आता आमची जबाबदारी काय आहे की आम्हाला आत्म्याच्या सामर्थ्याने, आत्म्यामध्ये आम्हाला चालायचंय, आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला चालायचंय. आणि ही आमची जबाबदारी आहे. हालेलुया. आणि जबाबदारी पार पाडणारा व्यक्ती हा परमेश्वराला फार प्रिय आहे, आणि जबाबदारी झटकून टाकणारा व्यक्ती परमेश्वराला प्रिय नाहीये. कोणतं बनायचंय आम्हाला? प्रिय बनायचंय की परमेश्वराने आमचा द्वेष करावा? हालेलुया. प्रिय बनण्यासाठी प्रिय आम्हाला मेहनत करावी लागेल बरं का. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जो दाखला दिला ना, त्या दाखल्यामध्ये ती गोष्ट आम्हाला स्पष्ट होते. त्याचा स्वभाव, त्याने दिलेल्या दाखल्यातून त्याचा स्वभाव आम्हाला स्पष्ट होतो की तो काय आहे आणि त्याला काय आवडतं. हालेलुया. की त्या तिसऱ्या दासाने त्याला म्हणलं की जिथं तुम्ही पेरलं नाही तिथून तुम्ही कापणी करता. हा प्रभूचा स्वभाव आहे. हालेलुया. आणि त्याने म्हणलं की तुला माहिती होतं की माझा स्वभाव असा आहे की मी जिथं पेरलं नाही तिथून मी कापणी करतो, तर तू माझी रक्कम देवडीवरती ठेवायची असती, मला ती व्याजासकट मला परत मिळाली असते. त्याला जबाबदारी पार पाडणारे लोक जास्त प्रिय आहेत, की ज्या 2 दासांनी आपल्यावरती सोपवलेली कामगिरी त्यांनी पूर्ण केली. पहिल्याला 5 मिळाले, त्यांनी 5 वरती आणखी 5 कमवले. दुसऱ्याला 2 मिळाले आणि त्या 2 वरती त्यांनी आणखी 2 कमवले. आणि एकाला 1च मिळाले, त्याने ती जाऊन जमिनीमध्ये पुरले. हालेलुया. हालेलुया. त्या तिसऱ्या दासाला काय मिळालं? याला उचला, याला बांधा आणि अंधाऱ्या खोलीमध्ये नेऊन याला टाकून द्या, ही शिक्षा त्याला मिळाली. आणि 2 जणांना काय मिळालं? मोठं पद, पुष्कळांवरती त्यांना नेमणूक मिळाली, आनंदामध्ये त्यांना सहभागी करण्याची संधी मिळाली. आणि तो आनंद कोणता माहिती आहे? कोकऱ्याचं लग्न. तो आनंद आहे. पुष्कळांवरची जबाबदारी, त्या स्वर्गामध्ये एक विशेष प्रकारचं स्थान. हालेलुया. त्याच लोकांना की जी आपली आत्मिक जबाबदारी आपल्या जीवनामध्ये पूर्ण करतात, आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला चालण्यास शरीराच्या गोष्टीवरती आम्हाला विजय मिळवावा लागतो. त्यानंतर आत्म्याची फळ आपोआप विकसित होऊ लागतात, ते वाढायला लागतात. आणि खरं ख्रिस्ती जीवन हे केवळ विश्वासाची कबुली नसून आत्म्याच्या नेतृत्वाखाली जगलेलं जीवन आहे प्रिया. हालेलुया. 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 सो आज आम्ही आमच्या जीवनामध्ये, विचारांमध्ये, शब्दांमध्ये, निर्णयांमध्ये आणि कृतीमध्ये पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाला आम्ही मान देऊ आणि त्याच्यानुसार आम्ही चालू, की तेव्हा आपल्या जीवनामध्ये प्रियानो ख्रिस्ताचा स्वभाव अधिक प्रकट होईल आणि परमेश्वराचा गौरव आपल्या जीवनाच्या द्वारे परमेश्वर नक्की करून घेईल.
हालेलुया. नसता प्रियांनो, या जगामध्ये फार भयंकर स्थिती झालेली आहे. अनेक जे मोठमोठे सेवकगण आहेत ना, ते म्हणतात की नोहाच्या काळात जसं पाप वाढलं होतं ना, तसं पाप आताच्या वेळामध्ये वाढलंय. भयंकर गोष्टी वाढलेल्या आहेत. आणि या अशा स्थितीमध्ये प्रियांनो, आम्हाला सावरण्यासाठी आत्म्याचं सामर्थ्य फार गरजेचं आहे. आणि आत्म्याच्या सामर्थ्याने या जगामध्ये आम्ही जगत असताना आत्म्याच्या प्रेरणेनेच आम्हाला चालायचंय. नाहीतर आम्ही फक्त मुखाने कबूल करणारे, विश्वासणारे बनू आणि आपली इच्छा, शरीराची इच्छा पूर्ण करणारे आम्ही बनू. परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही मुखाने कबूल केलं, आत्म्यामध्ये आम्ही अंतःकरणामध्ये विश्वास केला, त्याद्वारे प्रियांनो आम्ही आत्म्याने आमचा नवीन जन्म झालेला असताना आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने ज्या वेळामध्ये आम्ही चालू प्रियांनो, त्या आत्म्याच्या इच्छाच पूर्ण करायला आम्ही कायम तत्पर असू, कायम तयार असू. आणि म्हणून प्रियांनो, प्रभूची इच्छा आहे की जसं आम्ही वचन वाचलं की आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. आणि आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालू नये ही सैतानाची इच्छा आहे. आम्ही त्याच्या इच्छेने चालावे ही सैतानाची इच्छा आहे. हालेलुया. आत्मा आम्हाला कदापिही पवित्र शास्त्राच्या व्यतिरिक्त कुठलंही चुकीचं मार्गदर्शन करत नाही. तर अशा गोष्टी तुमच्या समोर येत असतील तर प्रियांनो, त्या गोष्टी कटाक्षाने आम्हाला त्याचा निषेध करायचा आहे, टाळायचा आहे आणि वचन वाचायचं आहे की परमेश्वरा तू सांग तुझं काय मार्गदर्शन आहे. सर्वात मोठं मार्गदर्शन त्याने आम्हाला त्याचं वचन दिलेलं आहे. इतकं स्पष्ट या जगात काहीच नाहीये. प्रत्येक बाबतीचं मार्गदर्शन पवित्र शास्त्र आहे. व्यावहारिक असेल, कौटुंबिक असेल, वैयक्तिक असेल, नातेसंबंधाचं असेल, कुठलंही असेल प्रियांनो, प्रत्येक गोष्टींचं मार्गदर्शन पवित्र शास्त्र आम्हाला करतं. हालेलुया. परंतु त्यासाठी आम्हाला योग्य वचन वाचणं गरजेचं आहे. असं नका करू, परमेश्वर तुझं मार्गदर्शन दे. हालेलुया. नाहीतर असं वचन येईल, मग तो मेला. हालेलुया. हालेलुया. आणि आम्ही संभ्रमामध्ये पडू की असं कसं वचन आलं. परमेश्वर तुझी इच्छा काय आहे. आम्ही सिक्वेन्सनी परमेश्वराचं वचन वाचलं पाहिजे. जर आम्हाला संभ्रम होतो तर आम्ही योग्य मार्गदर्शन देवाच्या सेवकांना, सेविकांना आम्ही विचारलं पाहिजे. आणि होईल तितकं विश्वासणाऱ्यांना विचारू नका, सेवकांना विचारा की ज्यांच्याकडे देवाच्या वचनाचं ज्ञान आहे. हालेलुया. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की आपण आपल्या बाजूच्या विद्यार्थ्यांनाच विचारतो. एक जो विद्यार्थी ऐकतोय, सारखंच सोबतच ऐकतोय, त्या विद्यार्थ्याला काय माहितीये. परंतु आम्ही दुसऱ्याच विद्यार्थ्याला प्रियांनो फार शहाणं समजतो. असं करू नका. हालेलुया. आम्ही जे आम्हाला शिकवतात ना त्यांना विचारलं पाहिजे. जे आम्हाला सांगतात, शिकवतात, देवाच्या वचनाचं मार्गदर्शन करतात त्यांना विचारलं पाहिजे. आणि त्या वेळामध्ये आमची होईल तितकी गफलत होणार नाही, योग्य मार्गदर्शन मिळेल. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही जगत असताना, आत्म्यामध्ये आम्ही जगत असताना प्रियांनो, आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालण्यासाठी प्रियांनो, प्रभूने आजचं वचन आम्हाला दिलेलं आहे की दोन भाग या ठिकाणामध्ये मी पाहिले. एक आहे शरीराचे आणि एक आहे आत्म्याचं. आणि आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालत असताना प्रियांनो, आम्ही काय करतो आमच्या जीवनामध्ये, देवाच्या वचनाचं आम्ही पालन करतो, पापापासून दूर राहतो, परमेश्वराची इच्छाचा शोध आम्ही करतो आणि सतत आम्ही प्रार्थना करतो. यामध्ये मी पाहिलं की प्रियांनो, ज्या वेळामध्ये आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालतो याचा परिणाम काय होतो तर आम्ही पापावरती विजय मिळवतो, आत्म्याची फळं अधिक वाढायला लागतात, परमेश्वराची इच्छा अधिक स्पष्ट व्हायला लागते आणि आमचं साक्ष प्रियांनो ही प्रभावी बनायला लागते. यातले उदाहरणं आम्ही पाहिले. यामध्ये आहे हनोक, योसेफ, दावीद, प्रेषित. आणि आजच्या काळामध्ये आम्ही याचं लागूकरण आम्ही कसं करू शकतो तर आम्ही घरामध्ये एकमेकांवरती प्रीती करू शकतो. आमच्या बोलण्यामध्ये नम्रता आणि त्याच प्रकारे राग आम्हाला कमी करायचा आहे, क्षमा आम्हाला वाढवायची आहे, प्रार्थना आम्हाला अधिक वाढवायची, परमेश्वराची इच्छेची स्पष्टता आम्हाला आमच्या जीवनामध्ये महत्त्व द्यायचं आहे आणि सेवेमध्ये आम्हाला विश्वासू बनायचं आहे. की याद्वारे प्रियांनो, परमेश्वर नक्की आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने चालायला तो प्रभू नक्की आम्हाला सहायता करेल. कारण आम्ही या जगाचे नाहीये, तर आम्ही प्रभूचे आहोत आणि प्रभूच्या त्या आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला चालायचंय, रोज चालायचंय. परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस यू. मी विनंती करेल की जसं प्रभूने तुम्हाला
या वचनातून जे मार्गदर्शन केलेलं आहे की आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालावे, इतरांना सुद्धा हे वचन ऐकण्यासाठी नक्की तुम्ही प्रोत्साहित करा. आणि त्याच प्रकारे हे व्हिडिओज तुम्ही नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा की तुम्हाला वाटतं की तुमच्या प्रियजनांनी आत्म्याच्या प्रेरणेने चालावं, तर त्यांच्यासाठी हे वचन नक्की तुम्ही शेअर करा. आणि हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओज तुम्ही नक्की लाईक करा. आणि जर तुमच्या प्रार्थना विनंती आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या फोनवरती तुम्ही तुमची प्रार्थना विनंती आमच्याकडे कळू शकता, ज्यामध्ये प्रियानो 7776837128 या मोबाईल नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही कळू शकता. त्याच प्रकारे परमेश्वर जर तुम्हाला प्रेरणा देतो या सेविकाला आर्थिकरित्या मदत करायला, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या जीपे फोनपेच्या माध्यमातून तुम्ही तुमची मदत या सेविकाला पाठवू शकता. परमेश्वर तुम्हाला, तुमच्या परिवाराला परमेश्वर आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.